तर आपण आज बघणार आहोत मालवणी पद्धतीचं माशाचं कालवण किंवा सार. त्यासाठी लागते आपल्याला बेडगी मिरची, ओलं खोबरं, त्याच्यात मी हळद टाकली, धणेपूड, थोडं लसूण, कांदा आणि चिंच. तर हे सगळं आपण मिक्सरला वाटून घेऊ. आपलं वाटण तयार झालं आहे, हे असं दिसतंय. तोपर्यंत आपण इथे भाकरी करायला घेऊ. ज्वारीचे फुलके, त्यासाठी गरम पाणी तयार ठेवलं इथे, उकळतं पाणी. त्याने आपण आता ज्वारीचे फुलके करू. माशाबरोबर खूप छान लागतात. आणि हे आहे हलवा, हलव्याचे तुकडे इथे. याचा आपण सार करणार आहोत. राम राम मंडळी, माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बघतोय माशाचं कालवण मालवणी पद्धतीने आणि हलवा फ्राय. तर आपण हलवा आणला आहे, त्याचं आपण मालवणी सार कसं करायचं ते बघतोय. पुण्यातली थंडीच काही कमी होत नाही, कंटाळा थंडीच. फुलके करून घेऊ ज्वारीचे. पीठ असं हे करायचं आणि इथे असं ज्वारीचा फुलका कसला मस्त फुगला आहे. वाव. मासे स्वच्छ धुवून घेतलेत. हे मी कढीसाठी काढलेत, म्हणजे सारासाठी. आणि हे ह्याचं आपण फ्राय करायचं आहे. तर ही माशाची गाभोळी आहे, तर ती पण आपण फ्राय करून घेऊ. तर आपण करणार आहोत माशाचं सार. त्यासाठी आधी कांदा फोडणीला घालू. आणि हे जे मासे आहेत हे आपण साराकडे काढलं, ते सार करण्यासाठी ते आपण याच्यामध्ये घालू. मालवणी पद्धतीमध्ये ओलं खोबरं वापरतात वाटण्यासाठी, सुकं खोबरं नाही वापरत. ओल्या खोबऱ्याने खूप छान टेस्ट येते. कांदा आता भाजत आला, त्यात आपण हे जे वाटण केलं होतं ते आता घालायचं. लड़की भीगी भोगी सी सोती रातों में जागी सी, मिली एक अजनबी से कोई याद न तुझे, तुम नहीं कहो कोई बात आपल्याला जेवढं पातळ हवं तेवढं पाणी घालायचं. हे झालं आपलं सार. थोडंसं घट्ट वाटतंय, थोडंसं पाणी अजून घालू.
बरोबर आहे. कलर खूप छान आलेला आहे. तर यात आपण टाकू चवीनुसार मीठ. काही लोक याच्यामध्ये कोकमा टाकतात, पण मी याच्यात चिंच टाकते. चिंचाने सुद्धा खूप छान त्याची टेस्ट येते. कोकमा सगळं शेवटी टाकायचं झाल्यानंतर, आधीच नाही टाकायची कोकमा टाकायची असेल तर. त्याला थोडासा कड आला की आपण हे जे मासे काढलेत आपण थोडे थोडे, हे डोकं आहे माशाचं, युनायटेड शेपटाकडचा भाग आहे, ते बारीक बारीक तुकडे मी करून घेतले होते, तर ते आपण या सारामध्ये टाकायचे आहेत. आणि हे जे आहे आपण हे फ्राय करणार आहोत ह्याला आपण आता मीठ मसाला लावून घेऊ. आणि आगळ, तर हा आहे घरगुती आगळ तयार केलेला, आमच्या घरातला आहे, गावावरून आणलेला आहे. तर हा मी माशांना फ्राय करण्यासाठी लावते. आणि आपलं लाल तिखट असतं ते लावायचं, बेडगी मिरचीचं किंवा तिखा लाल असतं ना ते लावायचं. आणि हवं तर थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये, लाल तिखट. तर आपण ह्याला हे असं लावून घेऊ. थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीसाठी. याच्यामध्ये सगळं मसाल्याला लावून घ्यायचं माशाला फ्राय करण्यासाठी. जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मकाम, वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते. माझे फेवरेट किशोरदा त्यांचं गाणं मला खूपच आवडतं. त्यांची सगळीच गाणी मला आवडतात. ओ हंसिनी, ओ हंसिनी कहाँ उड़ चली, मेरे अरमानों के पंख लगा के कहाँ उड़ चली. तोपर्यंत ह्याला कड आलेला आहे. आपण त्याच्यामध्ये हे जे मासे काढले होते ते टाकू आपण या कढीमध्ये. गॅस थोडा बारीक करू. आणि हे सगळं आपण असं मासे आता हे करून घेऊ, मॅरिनेट करून घेऊ. तर आपण मासे फ्राय करायला घेऊ. त्यासाठी मी घेतले तांदळाचे पीठ आणि बारीक रवा. याच्यामध्ये घोळवून आपल्याला मासे फ्राय करायचे. तेल टाकू. मी मासे डीप फ्राय करत नाही, शॅलो फ्राय करते. थोडं तेल जरा कमी जातं पोटामधून. हा मासा घ्यायचा, ह्याच्यात घोळवायचा असा. असे प्रकारे सगळे आपण मासे याच्यामध्ये डीप हे करून घेऊ घोळवून. आणि मग ते तेल जरासं तापलं की मग आपण त्याच्यात सोडू. ही झाली आमची मालवणची पद्धत, कोकणातली पद्धत.
मी बेसन वगैरे लावत नाही, फक्त तांदळाचं पीठ आणि रवा. बेसन लावल्यामध्ये बेसनची टेस्ट येते. ही मस्त आपली कोकणातली पद्धत, पारंपरिक. तेल तापलेलं आहे, आणि त्यात हे सोडू. मेरे दिल के चैन लाए मेरे दिल को दुआ के दिए, ओ मेरे दिल के चैन लाए मेरे दिल को दुआ के दिए. आपण 2-3 अजून टाकू, म्हणजे एकदम फ्राय होत होते. कढी पण उकळते, कढ येते कढीला मस्त पैकी. कलर तुम्ही बघू शकता, किती छान कलर आलेला आहे. तुमची पुढची पद्धत आहे मला कमेंट करून सांगा. तुम्ही पण असेच फ्राय करता का, अशीच करता का कढी? कुठल्या पद्धतीने करता सांगा, नक्की कमेंट करून सांगा. आणि माझी पद्धत कशी वाटली ते पण सांगा. तर आपली मालवणी कढी तयार आहे आणि फिश फ्राय इज रेडी. मस्त कलर आला ह्याला, वाव, टेम्पटिंग. सुपर. तर ही आहे आपली मालवणी थाळी. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि यापुढे तुम्हाला कोकणातल्या कुठल्या रेसिपीज बघायला आवडतील तेही कळवा. थँक्यू.